नो एंट्री. सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर आंदोलन, मोर्चा, रास्ता रोको अशा शब्दाला, अशा कार्याला, अशा कामाला, समाजाला वेठीस धरणाऱ्या कामाला वाव नाही म्हणजे नाही. सैनिक समाज पार्टीमार्फत कधीही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन, पोलीस अधीक्षकाकडे मागणी, कायदा आणि सुव्यवस्था राखा अशी मागणी, काही गोष्टीचं निवेदन द्यायचं आणि त्याचा गाजावाजा करायचा, हे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर नाही म्हणजे नाही. विशेष करून मंत्रालयावर मोर्चा असं काहीतरी ऐकवत येतं. ह्या संघटनेने मंत्रालयावर मोर्चा नेला. सैनिक समाज पार्टीच्या डायरीमध्ये तर मंत्रालयावर मोर्चा हा शब्दच अस्तित्वात नाही. सैनिक समाज पार्टी अशा गोष्टीला वाव देत नाही, मार्ग अवलंबित नाही. मग व्हॉट इज दैवत काय? सैनिक समाज पार्टीचं दैवत फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. रोज सकाळी उठून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सैनिक समाज पार्टी सुवर्ण पहाट घेऊन येत असते. रोज व्हिडिओ आणि लेखाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं कीर्तन भजन केलं जातं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने चाललेला हा प्रचार हा सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बावळ्याच्या वंशजाने सुरू केलेली पार्टी आहे. आणि ते सरकार, जे सरकार की शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावायचा नाही असा आदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीने ह्या ज्या नो एंट्री म्हटलं आहे, ह्या गोष्टी आता ज्या समाजामध्ये एखाद्या विषयावर एवढे काही तुटून पडतात, पत्रकार असतात, विरोधक असतात, हे असतात, ते असतात आणि तो विषय घेऊन TRP मिळवत असतील. सैनिक समाज पार्टीच्या व्हिडिओला किंवा लेखाला किती लाईक मिळतं त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. परंतु सैनिक समाज पार्टीच्या लेखाला आणि व्हिडिओला आमच्या माहितीप्रमाणे 13 करोड जनतेपैकी 10 करोड जनता लाईक करत आहे याची आम्हाला खात्री आहे. कारण आमचं ध्येय आणि उद्दिष्टच ते आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची. हे काही कोणत्याही या 70-75 वर्षात कोणालाही सुचलेलं नाही. केवळ छत्रपतीचे नाटक पाहतात, छत्रपतीच्या नावाने सिनेमा येतात, छत्रपतीच्या नावाने कुठेतरी सिरियल चालवतात, परंतु त्याचं अंगीकृत मात्र फक्त सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर केलं जातं. सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर या छत्रपतीच्या शौर्याचे संचार होत चाललेला आहे. त्यामुळे छत्रपतीने जे सुरू केलेलं होतं राज्य, ते रयतेचं राज्य, ते आता सैनिक समाज पार्टी जनतेचं राज्य आणणार आहे आणि जनतेमधूनच आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक आणि मुख्यमंत्रीसुद्धा जनतेचा केला जाणार आहे. हे सैनिक समाज पार्टीचं ध्येय आहे. याच्यासाठी रोज कीर्तन भजन चालू आहे आणि रोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सुवर्ण सकाळ उगवत असते आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या या प्रचाराला महाराष्ट्रातील 13 करोड जनतेपैकी 10 करोड जनता रोज ऐकते आणि त्याचा प्रतिक्रिया देते. आणि ह्या चाललेलं स्लो मोशन सत्याचा मार्ग सैनिक समाज पार्टीने काढलेला आहे आणि अल्प खर्चात निवडणुकीच्या माध्यमातून समाजातील अल्प खर्चात उमेदवार निवडून जाणार आहेत. त्यामुळे जनतेचे आभार, धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा जय असो.